आमदार रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर हे दोघंही माझ्यासोबत आहेत आणि मी सुरुवात करतोय आता संदीप भैया क्षीरसागर यांच्याकडनं। भैया, शब्द दिला होता रोहित दादांनी, तो शब्द पाळलाय? नाही, दादांनी जो मागच्या वेळेस बीड शहरामध्ये आले होते, दादा इकडून बीड शहरामध्ये आपली ज्या परिस्थिती बघायसाठी आले होते आणि दादांनी जी भावना व्यक्त केली होती की आपण पाडवा बीडवासियांसोबत आपण साजरा करू, आणि तो दादांनी शब्द पाळला। एकंदरीत कसं वाटतं दादा, आज बारामती सोडून इथं आल्यात, कुटुंबासहित तुम्ही देखील स्वागत केलं? काय आज तुम्ही परिस्थिती पत्रकार म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाने सगळं बघितलं, त्यावेळेसची परिस्थिती आणि जो थोडासा निराशा शहरावरती किंवा सर्व लोकांवरती झाली होती, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले, सगळ्यांनी एकमेकाला गळे भेट केली। आज असं वाटतं की आज बीड मतदारसंघाचं आणि बीड जिल्ह्याचं चित्र बदलल्यासारखं वाटतंय। काय कारवाईची मागणी कराल? दादांनी सांगितलं की हे सरकार अशापर्यंत मास्टर माइंड मिळणार नाही। जी आंदोलनाची दिशाभूल करण्याचं किंवा एक वेगळं चित्र महाराष्ट्रासमोर दाखवायचं जे काम आणि जे षडयंत्र, जे प्रॉपर षडयंत्र केलं होतं, ते निश्चितपणे ते षडयंत्र पुढे आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। माझ्यासोबत रोहित दादा आहेत। दादा, तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही तो पाळला? तो पाळावाच लागतो आणि संदीप भैया मित्रसुद्धा आहेत आणि कुटुंबाचा एक भागसुद्धा ते तसे आहेत आणि आपण जर बघितलं तर दिलेला शब्द हा पाळावाच लागतो। आणि महत्त्वाचं काय, जसं त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीचं वातावरण बीडमध्ये झालं होतं ते कुठंतरी पूर्वीच्या लेवलला जावं, पूर्वी ज्या पद्धतीने सगळे समाज एकत्रित येऊन दिवाळी साजरी करायचे तसंच वातावरण परत एकदा व्हावं आणि जे भीतीचं वातावरण ठराविक लोकांमुळे जे झालं होतं ते निवडावं अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची होती। आणि आज जर तुम्ही बघितलं तर काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं नियोजन झालं, तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलं, 4 तास झालं तरी लोक आणि त्यांचा योग जो येणारा आहे तो कुठं कमी होताना दिसत नाही। व्यापारी असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक, आज गर्दी मोठी झालेली पाहायला मिळाली। एकंदरीत काय त्यांच्या भावना होत्या? तुमच्यासोबत त्यांची चर्चा झाली का? भेदरलेल्या अवस्थेत ते दिसले का? हे आहे ना, ते येत असताना म्हणजे जर तुम्ही बघितलं विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे सर्व व्यापारी होते त्यांच्या संघटना होतात त्या तिथं आल्या, ओबीसी संघटना आली, तसंच मराठा समाजाच्या विविध संघटना तिथं आल्या आणि सगळ्यांचंच मत हे होतं की गुण्यागोविंदाने जसं बीड पूर्वी राहत होतं तसंच आपल्याला राहण्याची जरूरत आहे, तसंच वातावरण परत एकदा करण्याची जरूरत आहे। त्याच्यावर रोटरी क्लब आलं, इतरही काही सामाजिक संघटना असतील, रिक्षा संघटना असेल, मग असंघटित क्षेत्रातले जे काही संघटना विविध असतात त्याच्यामध्ये आल्या, कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे जे काही मुलं असतात, विद्यार्थी असतात, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, असे सगळे लोक इथे येऊन भेटून गेले। बारामती पहिल्यांदाच सोडली असं तुम्ही सांगितलं, कसं वाटतं बीडमध्ये आल्यानंतर माहोल, कशी दिवाळी साजरी केली पाडवा? नाही, बारामतीतून पहिल्यांदाच बाहेर येऊन दिवाळी साजरी करत आहोत। साहेबांचं सुद्धा मत होतं, आमचंही मत होतं की जे कार्यालय आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून घर समजतो, ते जर काही ठराविक लोकांनी मुद्दामून खराब केलं असेल, नाही तर जाळलं असेल, मग तिथं परत एकदा उभारी यावी, कार्यकर्त्यांना बळ मिळावं, त्या शहराला एक चांगला संदेश जावा, तसंच या जिल्ह्याला संदेश जावा, या हेतूतून सर्व आमचे पदाधिकारी इथं आलेले आहेत। माजलगावपासून ते परळीपर्यंतचे सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून इथं ही दिवाळी साजरी करत आहोत। गोविंद बागेमध्ये आज प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, मात्र अजित पवार तिथं दिसले नाही। दादा आजारी आहेत, डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे की आजारी असल्यामुळे तुम्ही जेवढं कमीत कमी लोकांना भेटाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे आणि ते खऱ्या अर्थाने आजारी होते। पवारसाहेबांचं खरं तर सांगताच येत नाही, डॉक्टरांनी त्यांनासुद्धा सांगितलं होतं 2 दिवसापूर्वी की तुम्ही थोडासा लोकांचा संपर्क टाळावा, फिरणं टाळावं, पण साहेब कोणाचं ऐकत नसतात। जेव्हा लोक तिथं येतात तर लोकांना भेटण्यासाठी साहेब नेहमीच तयार असतात। वय 83 असलं, डॉक्टरांनी सांगूनसुद्धा साहेब तिथं असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना मनापासून भेटण्यासाठी उत्साहाने या वयामध्ये सुद्धा तिथं होते, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। मराठा आरक्षण प्रश्नावर समाज आक्रमक झालेला आहे, कुठंतरी सत्तेमधले लोक 2 जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत का? ते कोण असतील? आता शेवटी निर्णय घेण्याची जरूरत आहे, संवाद साधण्याची जरूरत आहे। 2 महिने दिल्यानंतर चर्चा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा नक्कीच मार्गी लागला पाहिजे अशी भूमिका सगळ्यांची आहे। पण हे होत असताना ओबीसी समाजाचा सुद्धा मुद्दा आहे, काही नेते सत्तेत असताना सुद्धा
विविध ठिकाणी सभा घेतात. माझं मत आहे की सत्तेची ताकद ही समाजासाठी आणि सगळ्यांसाठीच वापरावी. चर्चा करून मार्ग काढावा आणि चर्चा करण्यासाठी ती ताकद तुमचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यासमोर लावून सगळ्या समाजामध्ये चर्चा घडून आणा आणि मार्ग काढा. त्याच्यामध्ये वाद नाही तर वातावरण गरम करण्याचं कोणालाही कारण नाही. कारण का आज मुद्दे वेगळे आहेत, अडचणी लोकांच्या वेगळ्या आहेत. शेतकऱ्यांची अडचण आहे, युवांची अडचण आहे, विद्यार्थ्यांची अडचण आहे, दुष्काळाची अडचण आहे आणि ह्या सगळ्या अडचणी समोर असताना आपण चर्चा याच्यावर केली पाहिजे. कारण शेवटी शेतकऱ्याला जर हाताला काम मिळालं नाही, शेतामधलं जे काही पीक आहे त्याला जर भाव मिळाला नाही, युवांना जर आज फी जी द्यायची आहे ती जर भरता नाही आली आणि नोकऱ्या जर मिळाल्या नाही तर मग हाताला काम आणि पोटाला जेवण कसं मिळणार. आणि ह्याच मुद्द्यावर खरं तर बोलण्याची जरूरत आहे. आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी सत्तेत असणारे आणि विरोधात असणारे सर्व एकत्रित बसून मार्ग 100% आपण काढू शकतो. पण त्यासाठी कुठेतरी पुढाकार हा नेत्यांनी घेतला पाहिजे. एका आमदारांचं घर जाळलं जातं, माजलगावच्या आमदाराचं घर जाळलं जातं, जीवन जाळण्याचा प्रयत्न होता. मात्र या प्रकरणावर गृहमंत्री कुठं बोलताना किंवा कुठं आदेश देताना दिसत नाही. जेव्हा पोलीस प्रशासन हातावर हात धरून बसतं, जेव्हा एखाद्या आमदाराचं घर जाळलं जातं, आमदार हा फक्त एक व्यक्ती नसतो, हा लोकांचा प्रतिनिधी असतो. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं. म्हणजे लोकांचं पालकत्व त्या आमदाराचं असतं आणि त्या पालकत्व घेणाऱ्या व्यक्तीचंच जेव्हा घर जाळण्याचा प्रयत्न काही प्रोफेशनल लोकांकडनं होत असतो, त्याच्याचबरोबर व्यावसायिक असतात छोटे मोठे, कुणीतरी हॉटेलवाला आहे, कुणीतरी दुकानदार आहे, त्याचीही घरं जाळली, विरोधकाची सुद्धा घरं तिथं जाळण्यात आली आणि वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की जेव्हा ह्या सर्व नेत्यांची आणि या गरिबांची घरं तिथं असणाऱ्या दुकानदाराची दुकानं जेव्हा जाळण्यात येत होती, फोडण्यात येत होती, पोलीस फक्त शांत बसले होते. सायरन त्यांनी वापरला नाही. बीड जिल्ह्याचं मुख्यालय या शहरामध्ये आहे, संदीप भैयाच्या घरासमोर आहे. पोलीस तिथं होते पण 7 तास पोलीस शांत बसले. आता पोलीस जेव्हा शांत बसतात हे समजून घ्यावं लागतं की सत्तेत असणाऱ्या लोकांचं पाठबळ त्या प्रोफेशनल लोक जी जाळपोळ करत होती त्या प्रोफेशनल लोकांच्या मागे आहे. आणि तुम्ही जर कारवाई करत असताना बघितलं, ते जे प्रोफेशनल लोक जे बॉम्ब टाकत होते, दगडं टाकत होते आणि खास प्रकारची दगडं होती आणि फॉस्फरसचा बॉम्ब तिथं होता, त्यांना पोलीस काहीच म्हणत नव्हतं. आता त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, पण पोलीस प्रशासनाने काय सुरू केलं, सामान्य कुटुंबातली लोक या लोकांना जे थांबवण्याचा प्रयत्न करत होते त्याच मुलांवर कारवाई सुरू केल्या. म्हणजे वातावरण परत कुठंतरी पोलीस प्रशासनाकडनं एक गढूळ करण्याचा नाहीतर तापवायचा प्रयत्न तिथं झाला. काही नेते इथं आले आणि त्यांचे वक्तव्य जर तुम्ही बघितले तर सगळ्या समाजाला भडकवणारी वक्तव्य होते. त्यामुळे ह्या गोष्टी आज नको आहेत. आज मार्ग काढणं महत्त्वाचं आहे. आरक्षण हे मिळालं पाहिजे, न्याय हा मिळाला पाहिजे, पण सगळ्यांना चर्चेत घेऊन तो मिळाला पाहिजे. पण इतर जे महत्त्वाचे विषय आहेत त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. कोण मास्टर माइंड आहे? शेवटचा प्रश्न असेल, दादांच्या पुढे विचारतो. राजकीय लोक यामध्ये आहेत का? अटक करण्यासाठी मग तुमची काय मागणी राहील? अधिवेशनात सभागृहात तुम्ही आवाज उठवणार? नाही, जे मोरके लोक आहेत ना त्यांचे FIR नावसुद्धा आलेले आहे. जे बीड शहराने बघितलं, आपण सुद्धा बघितलं, जी हे ॲक्टिव्हिटी प्लॅन ज्यांनी केली होती की या नंबरवरती चला, त्या नंबरवरती चला, त्या मोरक्यांना जरी पकडलं तर ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे किंवा पोलीस प्रशासन 7 तास कशामुळे हातावर हात घेऊन बसलं हे जनतेसमोर येऊन जाईल. हा विषय 14 दिवसानंतर माध्यमांशी बोलताय, तुमच्याकडे काय असा पुरावा आहे? दादांनी पण सांगितलं होतं की संदीप भैया पुरावा देणार आहेत. तुम्ही माध्यमांना का नाही सांगत कोण लोक आहेत? जिथे जिथे हे प्रकरण झालेले आहेत त्या लोकांशी बोललो आहोत. जिथं जिथं हा जो ठराविक प्रकारचा जो समाजकंटक जे मॉब आहे तो सगळ्यांच्या ठिकाणी जाताना जिथं जिथं गेलेत त्यांनी आयडेंटिफाय केलेत, त्या ठिकाणचे फुटेजसुद्धा आलेले आहेत. म्हणून त्याच्यावरती त्यावेळेस मी बोलायचं टाळलं की नेमकी परिस्थिती काय किंवा लोकांसमोर किंवा महाराष्ट्रासमोर ही आणली पाहिजे, ह्याच्यामुळेच मी थांबलो होतो. दादा, शेवटचा प्रश्न. बीड आता हे घाबरलेल्या अवस्थेत आहेत. व्यापारी 7 वाजता इथले दुकानं बंद करतायत, नागरिक रस्त्यावर चालताना घाबरतायत. काय आवाहन कराल? तुम्ही पण आमदार आहात, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्याला या संदर्भात काही तुम्ही प्रश्न विचारणार आहेत किंवा काही दाद मागणार आहे? या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेली प्रत्येक मराठी माणसं ही कधीही अशा गोष्टींना घाबरत नसतात, हेच मी खरं तर सांगेल. आणि आपण जर घाबरलो तर जे काही समाजकंटक असतात त्यांना ताकद दिल्यासारखं होईल. बीड आपल्याला पूर्वीसारखं पाहिजे असेल, महाराष्ट्र पूर्वीसारखं पाहिजे असेल तर नागरिक म्हणून आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. आणि एक सांगतो, पैशाच्या पुढं
दबाव तंत्राच्या पुढं एकच ताकद आहे, ती लोकशाहीची ताकद आहे, लोकांची ताकद आहे. आणि लोकांनी जर निर्णय घेतला की एकत्रित येऊन लढायचं तर ते लढू शकतात. करोनाच्या काळामध्ये कुठलाही भेदभाव न समाजाचा, न धर्माचा, न जातीचा पुढे करत लोकांनी एकमेकाला मदत तिथं केली. सगळ्यांनी माणुसकी म्हणून जपलं. आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये माणुसकी म्हणूनच आपल्याला काम करायचं आहे, जपायचे आहे. आणि त्या हेतूतून कुणीही काय केलं तर आम्ही सर्वजण बरोबर आहोत, लोक बरोबर आहेत. त्यामुळे घाबरून चालणार नाही, लढावं तर लागेलच. आणि महाराष्ट्र कधी अशा प्रवृत्तीच्या समोर झुकत नाही हे महाराष्ट्राला परत एकदा दाखवून द्यावं लागेल. मुख्यमंत्र्याला या संदर्भात तुम्ही भेटून काही विचारपूस करणार आहात का? गृहमंत्र्याची भेट घेणार आहात? अधिवेशनामध्ये संदीप भैया हे सगळे मुद्दे पुराव्यासकट मांडतीलच. आम्ही तिथं असू, त्यांना पाठिंबा तिथं आम्ही सर्वजण देऊच. पण विषय एवढाच आहे की तुम्ही जर बघितलं तर जालन्यामध्ये जेव्हा लाठीचार्ज झाला त्या समितीचं काय झालं, त्याच्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेव्हा देण्यात आलं तिथं 14 गरीब लोकांचा मृत्यू झाला, तेव्हासुद्धा कमिटी फॉर्म केली, त्या कमिटीचं काय झालं. त्यामुळे कमिटी फॉर्म करून होत नसतं. ज्युडिशियल एन्क्वायरी म्हणजे कोर्टाकडे हा विषय द्यावा लागेल. कोर्टाने ह्याच्यामध्ये एन्क्वायरी करावी. जे काही पुरावे सामान्य लोकांकडे, सामान्य लोकांचं जे मत आहे ते कुठे ते ऐकून घेऊन तेव्हा निर्णय घ्यावा. आणि तो निर्णय घेत असताना पुरावे बघितले तर मला असं वाटतं की पोलीस प्रशासन जेव्हा हातावर हात धरून बसतं तेव्हा सत्तेत असणाऱ्या एका व्यक्तीचा त्याच्यामागे हात असू शकतो. दोघांचंही आभार दादा. याची सध्या SIT चौकशीची मागणी जी आहे धनंजय मुंडे यांनी केलेली आहे आणि त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. मात्र समिती नको, आता न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी जी मागणी आहे ते रोहित पवार आपल्याला करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन दीपकसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.